सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचितासी येणे पंथे माझी चालली पाऊले दर्शन झाले संतापाई त्रासिले दरिद्र दोषा झाला खंड
त्रासिले दरिद्र्य दोषा झाला खंड त्याची काळी पिंड पुनित झाला येणे पंथे माझी चालिली पाऊले दरुशन झाले संतापायी तुका म्हणे झाला अवघा व्यापार तुका म्हणे झाला अवघा व्यापार आली इरझार फळाशी येणे पंथे माझी चालली पाऊले दरुशन झाले संतापायी विठाला प्रथम ही गुरु को श्री शरण त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चरणे बोलतो वचने अति भाविका इका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकान्तं राधाकान्तं नमोस्तुते जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता
सापडली संधी, बरवी हे वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचितासी, येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापाई. प्रस्तुत प्रार्थप्रसंग भगवान परमात्म्याच्या चिंतनासाठी महान भगवत भक्त जगद्गुरु जगद्वंदनी महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्य मुक्ती देवनिवास विश्वसंत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापनाचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अध्यात्माचा उपदेश करणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्यातील 4 चरणांचा उत्कृष्ट सार आणि माझं पारमार्थिक जीवन कसं सफल झालं त्या सफलतेचं अत्यंत मानवी चिंतन जगद्गुरु तुकोबा यांनी या अभंगाच्या द्वारे प्रतिपादन केलं आहे. आपण या अभंगाची 4ही चरणं पाहिली तर महाराजांनी आपला पारमार्थिक अनुभव स्वानुभव या जीवनातला सर्व व्यक्त केलेला आहे. आपण पहिल्या चरणाचा अर्थ भावार्थ पाहिला तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बरवी ही वेळ सापडली संधी. महाराज बरं झालं ही संधी मला सापडली. कोणती संधी सापडली तर मनुष्याचा जन्म मिळणं ही मानवी जीवनातली पहिली संधी आहे. बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी. महाराज म्हणतात मला जीवनात संधी सापडली, मनुष्याचा जन्म मिळाला आणि नुसती संधी सापडली तर कधी कधी संधी येते पण बुद्धी चालत नाही. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये प्रसंग असा घडला, मला संधीही सापडली आणि माझ्या बुद्धीला संचितानं साथ दिली. म्हणून बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी. परिणाम त्याचा असा झाला की येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापाई. महाराज काय परिणाम झाला तर येणे पंथे म्हणजे त्या योग्य मार्गावरती त्या मार्गावरती माझी पावलं चालली, म्हणजे योग्य सन्मार्गावरती पावलं चालली आणि पुढे त्याचा परिणाम असा झाला मला संतांचं दर्शन झालं. बघा संधी सापडली त्यावेळेला बुद्धीला संचितानं साथ दिली म्हणून कर्म काय घडलं, योग्य मार्गाने पावलं चालली. योग्य मार्गाने पावलं चालल्यानंतर परिणाम काय घडला तर संतांची भेट झाली. मग संतांची भेट झाल्यानंतर काय परिणाम झाला महाराज म्हणतात, त्रासिले दरिद्र दोषा झाला, त्याची काळी पिंड कुणित झाला, येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापाई. महाराजांचा अनुभव म्हणला तिसऱ्या चरणामध्ये. महाराज म्हणतात संतांची मला भेट झाली, त्रासिले दरिद्र मागचं काही दारिद्र्य होतं निघून गेलं. त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड. काही दोष जीवनामध्ये घडले असतील पण संत पवित्र आहेत, त्या संतांच्या दर्शनानं माझ्या जीवनातील दोष निघून गेले. त्रासिले दरिद्र्य दोषा झाला खंड. आणि दोष निघून गेले की देहाला पवित्रता प्राप्त होते आणि देहाला पवित्रता प्राप्त झाल्यानंतर त्याची काळी पिंड पुनीत झाला. त्यावेळेला माझा देह पिंड म्हणजे देह पुनीत झाला याचा अर्थ पवित्र झाला. कशानं तर केले पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापाई. महाराज म्हणतात काय झालं असेल माझ्या जीवनात, संधी सापडली. संधी सापडल्यानंतर बुद्धीला संचितानं साथ दिली, योग्य मार्गाने पावलं चालली, संतांचं मला दर्शन झालं, सर्व मागचं दारिद्र्य निघून गेलं, सर्व प्रकारचे दोष निघून गेले, माझा देह पवित्र झाला. अर्थात माझ्याकडनं भगवत भक्ती घडली आणि काय झालं सांगू का, माझ्या जन्मची एरझार ती सफल झाली, तो व्यापार सफल झाला. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली एरझार फळाशी हे, येणे पंथे माझी चालली पावले, दर्शन झाले संतापाई. महाराज म्हणतात तुका म्हणे झाला अवघा व्यापार, सर्व व्यापार सफल झाला. आणि कोणता व्यापार सफल झाला, आली एरझार फळाशी, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. हे दुष्टाच्या जीवनामध्ये अनादिकालापासून चालू होतं
पण योग्य वेळ आली, संधी सापडली, त्या संधीचं सोनं मी जीवनामध्ये केलं. संतांची भेट झाली, योग्य मार्ग त्यांनी दाखवला आणि आज माझं जीवन कसं आहे, देव भाव याशी गेलो तेथे देवाचे वर्णन ही उच्च कोटीची अवस्था निर्माण झाली. याला कारण संतांनी माझ्या जीवनात केलेला परोपकार आहे. माझ्या जन्म मरणाचा व्यापार सफल झाला. कशाने झाला? संतांची भेट झाली. अर्थात आपलं पारमार्थिक जीवन कसं सफल झालं, त्या सफलतेचं अत्यंत मार्मिक चिंतन जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या द्वारे व्यक्त केलेलं आहे. विठ्ठला या अभंगावरती आपण आपल्या संकल्पित वेळेमध्ये चिंतन करणार आहोत. बरोबर 9 वाजता सेवेला प्रारंभ झालाय आणि आपली 2 तासाची सेवा आहे. 9 ते 11ची वेळ आहे. 11 वाजता बरोबर थांबण्याचा प्रयत्न झाले तर 2-5 मिनिटं मागे पुढे होतील. त्यापेक्षा लक्षण अल्पसा परिहार द्यायचा तो असा गेल्या 28 वर्षापासून चालू असलेला आपला हा अखंड सप्ताह श्री क्षेत्र भंडारदरावाडी आणि या नामयज्ञातील या सप्ताहातील आजची 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्रमंडळी, छोटी बालक, माता भगिनी, सर्व भजनी मंडळ, निष्ठावंत वारकरी मंडळी आदी सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. परंतु आपल्या सर्व गावकऱ्यांचं आमंत्रण ज्यांनी अज्ञानपणे माझ्यापर्यंत पोहोचवलं ते आपल्या नामयज्ञाचे मार्गदर्शक आमचं गुरुतुल्य व्यक्तिमत्व परम आदरणीय हरिभक्तीपरायण रामदासजी महाराज सहाणे आणि आमचे परमार्थ प्रेमी असलेले आपल्या गावचं भूषण उत्कृष्ट संगोधन वादक प्रमोद भोपतगे यांच्या माध्यमातून बाबांचा त्यांचा संयुक्तपणे फोन होता आणि त्या माध्यमातून गावकऱ्यांची आज्ञा त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली आणि आपल्या सर्वांच्या आज्ञेस्तव परम भाग्याने ही सेवा आज माझ्याकडे आलेली आहे. आदरणीय बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. प्रभू महाराजांचे आभार मानतो. सर्व गावकऱ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशोभाने चालू असलेला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही सर्व भूमी विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तानंद महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला आपला सर्व परिसर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परिसरातील सर्व गायक मंडळी, गुरुजन मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार आदी सर्वांच्याच तनमन धनातून गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने हा नामयज्ञ गेल्या 28 वर्षापासून संपन्न होतोय. पुन्हा एकदा सर्व पाहुणे मंडळी सर्वांच्या चरणी पुन्हा विनम्र नतमस्तक होतो. आता बघा या सेवेच्या निमित्तानं खूपच वारकरी मंडळी, गायनाचार्य मंडळी, गुरुजन मंडळी या ठिकाणी आहे. आता सर्वांचं नामोली घ्यायला गेलं तर माझी वेळ कमी पडेल. सर्वांचं काय फार नामोली करत नाही, परंतु सुरुवातीला ज्यांनी सुंदर अशी चालली आहे संगीतरत्न संगीतकार आदरणीय हरिभक्तीपरायण तुळशीरामजी महाराज आणि त्यांना साथ दिली आमचे हनुमंत महाराज. अतिशय अप्रतिम सुरुवातीची साथ त्यांची झाली. त्यांच्या आभार. सर्व गायनाचार्य मंडळी, गुरुजन मंडळी त्यांच्या चरणामध्ये नतमस्तक होतो. पाठीमागची सर्व टाळकरी मंडळी, सर्व माता भगिनी, छोटे बालक आदी सर्वांचे आभार. आमचे दोन्ही मृदंग वादक आदरणीय हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज गतील आज परम भाग्यानं आले ते आमच्या सोबत. महाराज गोडे महाराज ना हा आता लक्षात आलं. मी चेहरा पाहिला माझ्या. करण महाराज फार अप्रतिम महाराजांचे वादन आहे. महाराज आपले आभार मानतो. हार्मोनियम वादन फार सुंदर आहे. सुंदर अशा चाली आहेत. अप्रतिम आवाज आहे. मौली आपल्याही चरणामध्ये नतमस्तक होतो. सर्व समोर असलेली सर्व निष्ठावंत वारकरी मंडळी आपल्या सर्वांच्या चरणामध्ये विनम्र नतमस्तक होतो. आदरणीय या ठिकाणी आजच नाही कायमच ज्यांच्याकडे विण्याची सेवा आहे आणि आपल्या गावचं लक्षण आहे म्हणजे बाबांनी विण्याची सेवा केली नाही. मला वाटतं अजून असं आढळत नाही. याही वयामध्ये तरुणांना नाचवेल असं बाबांचा परमार्थ. म्हणजे आपण 2 तास उभं राहायचं तर 10 वेळेस विचार करतो मला 2 तास थांबतील का, 2 तास कसं उभं राहायचं. पण याची चिंता न करता बाबा 80च्या आसपास असतात आणि अशा वयामध्ये परमार्थ अंगामध्ये ओतप्रोत भरले रक्तामध्ये आणि त्याच्यामुळे बघा 2 तास ही सेवा करण्यासाठी बाबांनी प्रवृत्त आहे. बाबा आपल्याही चरणामध्ये नतमस्तक होतो. आदरणीय महाराज त्यांचे आभार.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे बोरपडे साहेब या ठिकाणी आहेत, सर्व मान्यवर आहेत, गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना संत कृपा सामने सिस्टम श्री क्षेत्र टाके खुर्द, आता त्यांचं नावच निर्मळ आहे. नावच काय त्यांचं? निर्मळ. आता नाव निर्मळ असल्यावर सिस्टम कशी राहील? निर्मळच राहील. त्याच्यामुळं अप्रतिम अशी साऊंड सिस्टमच्या भगवान महाराजांची त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सर्व गावकरी मंडळी सर्वांचा नामोल्लेख मी केला असं समजा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आपल्या संकल्पित वेळेत आपल्या या अभंगाचं चिंतन मांडायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणावरती विनम्र भावना निवेदन करतो आणि या अभंगावरती चिंतन मांडण्यासाठी प्रवृत्त होतो. आज आपल्या नामयज्ञाचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसाच्या निरूपणासाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरूंच्या गाथ्यातील 4 चरणांचा उत्कृष्ट असा. आणि महाराजांनी या अभंगातून आपला पारमार्थिक अनुभव अभंगातून व्यक्त केला आहे. महाराज म्हणतात माझं जीवन सफल झालं, पण सफलता कशाला प्राप्त झाली त्याचं चिंतन म्हणताना महाराज म्हणतात की बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी, हे पंथे माझी चालली पाहुले, दर्शन झाले संतापाई. महाराज म्हणतात योग्य संधी सापडली, माझ्या बुद्धीला संचितानं साथ दिली, योग्य मार्गाने पावलं चालली आणि मला संतांचं दर्शन झालं. अर्थात महाराजांनी आपला प्रापंचिक नाही नव्हे तर पारमार्थिक अनुभव या अभंगातून व्यक्त केलेला आहे. प्रस्तावना आहे. अभंगाचा प्रारंभ जर आपण पाहिला तर अभंगाची सुरुवात बरवी या शब्दाने झाली आहे. आता तुम्ही संत भागातील अभंग जर पाहिले तर बरवी शब्दाचा जर अर्थ समानार्थी शब्द जर आपण काढला तर बरवी शब्दाचा अर्थ आहे योग्य. बरवी शब्दाचा अर्थ काय? योग्य. आता बरवी ही वेळ याचा अर्थ ही वेळ योग्य आहे. म्हणजे जीवनामध्ये एखादी गोष्ट योग्य मार्गाने घडली की त्याला म्हणतात बरं झालं. बरं आपला शब्द बरं आहे, पण संत म्हणते बरं या शब्दाचा अपभ्रंशात्मक अर्थाने घेतलेला आहे बरवी. बरवी ही वेळ सापडली संधी. आता बघा संत मामामध्ये फक्त बरवी शब्द असं आहे असं नाही. तुम्हाला 3 शब्द संत मामा दिसतील. संत मामामध्ये बरवी हा शब्द जसा हा शब्द सुद्धा आहे आणि बरवे असा शब्द सुद्धा आहे. तुम्ही अभंगाची जरा रचना पहा. आपल्या आजच्या निवडलेल्या अभंगामध्ये महाराजांनी बरवी शब्द वापरला, पण एक अभंग असा आहे मौलिक ज्ञानोबा यांचा. मौलिक ज्ञानोबा त्याच्यामध्ये बरवा शब्द वापरला. कोणता? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव,
आणि तो काय केला? वाया घालवला. कशामध्ये? आता कशात वाया घालवला माझी यादी नका द्यायला. जिसे पाना था उसको तुमको दिया रे, जिसे पाना था उसको तुमको दिया रे, जिसे पाना था उसको तुमको दिया रे, उसको पाना था उसको तुमको दिया. ही वेळ सापडली संधी, मनुष्याच्या जन्माला पहिली संधी. आता मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर आपल्याला जीवनाची सार्थकता कशाची कळाली, कशी काय कळाली, हे मौली त्यावर खेद व्यक्त केला हरिपाठामध्ये. मौली असं म्हणतात की मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतर सायासानं प्रपंच करणारी माणसं मी काय करत पण परमार्थ नाही करत. एखाद्या गावची लोकसंख्या 2000 आहे, मी काय करत, एखाद्या गावची लोकसंख्या 2000 आहे आणि कीर्तनाला माणसं 500 येत असतील. मी भंडारदरा वाडीचं सांगत नाही, मी बाहेरच्या गावचं सांगतो. आणि बाहेरच्या गावाला गेलं मग आपलं सांगतो, दुसरं सांगत नाही. एखाद्या गावची लोकसंख्या 2000 आहे, त्या 2000 पैकी 500 माणसं कीर्तनाला येत असतील, 1500 झोपेलच असतील. आहे का काही घेणं आहे का? जग मोडं घेणं नाही, उद्धाराची गरज नाही. कशासाठी जन्माला गरज? खायचं प्यायचं मजा करायची आयुष्याने जीवन जगायचं, संपलं. अरे पामाराचा वर्ग म्हणतात, विषय वर्ग म्हणतात, तो त्याच्यावर निर्माण आहे. आता ही खंत ही मी सांगितली असं नाही, ही मौलिक म्हणजे परमात्माने हे सुंदर नवरी दिलं, हे शरीर दिलं, ही संधी दिली, मग त्याचं भजन करीत मौली दानवाणी हे खेद व्यक्त केला. आणि पुढे म्हटले अशी माणसं नाहीत की दगड पाषाण, माझी भक्तीवीन जळो तयाचे ज्या लेपन, आगा पृथ्वीवरती पाषाण नसती काय. मौली म्हणतात पृथ्वीवर दगडानं पोट आहे का? ही माणसं दगड आहे, पाषाण हृदय माणसं आहे की ज्यांना मनुष्याचा जन्म मिळाला, ही संधी मिळाली, पण ती देवाचं नामचिंतन करत नाही. अशी माणसं नाही. माझी भक्ती बिन जळो तयाचे जियाले पण, आगा पृथ्वीवरती पाषाण नसती काय. बरं, मग
मनुष्याचा जन्म मिळाला, ती संधी मिळाली. पण संधी मिळाल्यानंतर मग काय केलं पाहिजे? तर संधी मिळाल्यानंतर आपण भगवत चिंतन केलं पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलियावर फेरा पडे, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संग भोगू नका. याचा अर्थ काय? इथं भगवत भक्ती करा किंवा परमात्म्याचं दर्शन घ्या, परमात्म्याला भेटायचा प्रयत्न करा. संधी सांगतो कशी असते. रामायणाचा फार सुंदर प्रसंग आहे. ऐका. 14 वर्षाचा वनवास मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाचंद्र झाला. ही कथा पण कायमच आहे. तुलसी रामायणामध्ये तुलसीदास महाराज त्याचं इतकं सुंदर वर्णन केलं. महाराज म्हणतात, 14 वर्ष राम वनवासी. नववी स्पर्धा आहे ना. 14 वर्ष राम वनवासी, सुनहु प्राण प्रिय भावत टीका, देऊ एकही भरत ही टीका, मारहु दुसरु बर कर जोरी, पुर रघुनाथ मनोरथ मोरी, आप सरेश सदाही उदासी, 14 वर्ष राम वनवासी. 14 वर्षाचा वनवास प्रभू रामाचंद्र झाले. का घडला मला आता त्याच्या इतिहासात जायचं नाही, कारण समोर रामायणाच्या वेळेस बसते. मी फार काही माझा आज्ञा उघड करत नाही त्याच्यावर. ऐका. 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्राचा. परंतु ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला जायचं, आई वडिलांची आज्ञा मांडली, चरणावर केलं, तपस्या झाली आणि पहिला निरोप दिला तो आपल्या भावाला लक्ष्मण. लक्ष्मण, अरे 14 वर्षाचा वनवास आपल्या आई वडिलांची आज्ञा मी आता 14 वर्षाच्या वनवासाला जातो. अयोध्येचं राज्य सांभाळणं तुझी जबाबदारी आहे आणि तू राज्य सांभाळा. त्यावेळेला लक्ष्मणाला उत्तर दिलं, दादा, जिथं जिथं माझा भाऊ, बंधू प्रेम आहे आपलं, आणि जिथं जिथं माझा भाऊ तिथं तिथं मी तुमच्या प्रत्येक सुखदुःखावर मी आपल्या सोबत राहिलो. आता जर 14 वर्षाचा वनवास तुम्हाला असेल, मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार. आणि त्यावेळेला लक्ष्मणजी प्रभू बरोबर जायला तयार असेल. ऐका. ठीक आहे, भाऊ येऊ द्या माझ्याबरोबर. आता पत्नी पत्नीला निरोप दिला पाहिजे. सीता मातेची भेट घेतली आणि सीता मातेला सांगितलं, सीते, अगं 14 वर्षाच्या वनवासाला मला जायचं आहे, माझ्या आई वडिलांची आज्ञा आहे. काही मातेने ती इच्छा बोलून दाखवली, माझ्या वडिलांनी वचन दिलं होतं आणि आता मला 14 वर्षाचा वनवास करला. मी आता 14 वर्षाच्या वनवासाला जातोय. तू 14 वर्ष इथं थांब आणि परत मी ज्यावेळेला इथे येईल त्यावेळेला मी तुला भेटेल. पण 14 वर्ष मात्र वियोगाचं दुःख तुला सहन करावं लागेल. त्यावेळेला सीता मातेने सांगितलं, बघा, कोण पतिव्रता आहे? पतीची मता अनुसरून जे आपलं कर्म करते तिला म्हणतात पतिव्रता. माझा धर्म आहे, तुम्ही तुम्हाला दुःखात, मी तुमच्या दुःखात. पतीचा धर्म आहे, पतीचं सुख असेल त्या सुखामध्ये सुख मानणं, आणि पती दुःखात असेल त्या दुःखात पत्नीलाही दुःख मानणं. माझा धर्म आहे पातिव्रत्य धर्माचं पालन करणं. जिथं जिथं माझे पती तिथं तिथं मी प्रभू मी तुमच्या सोबत येणार. आता बघा, प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास आहे. लक्ष्मणजी सोबत निघाले आणि बरोबर सीता माता निघाल्या. मला रामायण नाही मांडायचं, थोडक्यात ऐका. सुमंताला दशरथ राजाने आज्ञा दिली, आपला रथ तयार करा. रथ तयार झाला आणि सुमंताने या तिघांनाही रथावरती बसवलं आणि रथ आता अयोध्येच्या बाहेर जाऊ लागला. जंगलाच्या दिशेने जायचं आहे, कारण 14 वर्षाच्या वनवासासाठी प्रभू रामाला सोडायचं आहे. पण त्याच्याबरोबर ही सर्वजण मंडळी बरोबर निघाली. ऐका. तिथं गेल्यानंतर पुढे एक नदी लागली. आता नदी आडवी लागली. आता रथ काय पुढे जात नाही. मग सुमंताने प्रभूंना विनंती केली, प्रभू, आता पुढे रथ जाणार नाही. आता तुम्ही असं करा, रथात खाली उतरा. आणि तुम्ही रथात खाली उतरलात की पुढे जा. त्या नदीच्या काठावरती काही होडी असेल, नाव असेल, त्या नावाड्याला तुम्ही बोलवा. नदी त्या होडीमध्ये बसा आणि तो नावाडी तुम्हाला पलीकडे पोहोचतील. पुढे प्रभू जंगल आहे आणि मग तुम्हाला वनात जाता येईल. पण आता ऐका, ज्या वेळेला प्रभू रामचंद्राने त्याला सोडलं, प्रभूच्या विरहाचं दुःख त्याला झालं. कसं दुःख झालं? जगद्गुरु तुकोबाई म्हणतात, ज्या वेळेला भक्ताला प्रभूच्या अर्थात देवाच्या विरहाचं दुःख होतं, संतांनी जेवढ्या विरहिणी लिहिल्या, त्या विरहिणी म्हणजे काय, तर देवाचा वियोग ज्या वेळेला संतांना सहन झाला नाही, भक्ताला सहन झाला नाही, त्यावेळेला विरहिणीची निर्मिती झाली आहे. त्या सुमंताने प्रभू रामचंद्राला सोडलं, पण त्याच्या देहाची अवस्था कशी झाली समजा.
पडिले दूर देशी मज आता नदीच्या पलीकडे जायचं, पण जायचं कसं, त्यासाठी होडीची आवश्यकता आहे. आणि नदीच्या काठावरती आले, तिथे एक होडी पाहिली, पण होडीचा मालक दिसत नव्हता, तो बाजूला होता. लक्ष्मण आवाज दिला, तो प्रभू रामाचं लक्ष्मण कोण आहात आपण, पुढे चालला काय, नदीच्या पलीकडे जायचं. पण त्याने सांगितलं नदीच्या पलीकडे मी तुम्हाला नेतो, पण पहिला तुमचा परिचय कर द्या, कोण आहात आपण. राजपुत्राचा वेश होता. विचारल्यावर लक्ष्मणानं परिचय करून दिला, हा माझा मोठा भाऊ मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम, माझं नाव लक्ष्मण, ही माझी वहिनी, माझ्या भावाची पत्नी सीता माता, आम्ही अयोध्येचे राजा दशरथ यांचे पुत्र आहोत आणि 14 वर्षाचा वनवास माझा भावाला झालाय आणि म्हणून आम्ही आता अयोध्येचा त्याग करून वनामध्ये चाललो. त्या केवट, त्याचं नाव होतं केवट, त्यानं विचार केला त्या होडीच्या मालकानं की 14 वर्षाचा वनवास झाला, त्याचा परिचय जर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र करून दिला, याचा अर्थ असा आहे हा भगवंताचा 7वा अवतार आहे. म्हणजे हा कोण आहे, जिने हे विश्व निर्मिली, महर्षी वा संस्थापित, एकविस स्वर्गातील धरिले सत्ता मात्र या पुढे गती भरता प्रभू साक्षी, निवास शरणम स्वरूप प्रभवा प्रलया स्थान, निधानम बीज मोहय, म्या बोलविल्या बिंदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण वारी, जो जनाते चालिता. पर्वती वैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वी भूते बावी अज्ञामाची, म्याची विना साता, काळू ग्रासित असे भूता, ये म्हणिया गती पंड सुता, सकळी जयांची आणि प्रकृती तर माझ्या ठाई, बिंबे इथ आन नाही, मनोनी आदी मध्ये अवसान पाही जगासनी, का बीजची धारे तरू अथवा भंगारची अलंकार तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग, सुवर्णाचे मणी केले ते सोन्याच्या सुती उभे, तैसे म्या जग धरिले स्वायांतरी, मनोनी अर्जुनामी असे ऐसा कवनो ठाग असे, परी प्राण्यांचे दैव कैसे झेन दिखती माते. 10 वर्ष आहे ना महाराज, किती वर्ष सांगितल्या, देवाचं मोठेपण आहे. मग असा जर परमात्मा जर आपल्या दारामध्ये आलाय, आता एक लक्षात घेतलं पाहिजे, ही संधी आहे. देव दारात आलाय ना. अहो तुकाराम महाराजांनी देव लोकांच्या दारात नेला होता, ध्यानात घ्या बघा, तुकाराम महाराज देव लोकांच्या दारात नेला होता, पण लोक काय म्हटले होते, देवल लगे देवल लगे. लोक मात्र कर्मधारी होते, लोक म्हटले देवना लगे देवना लगे, आम्हाला तुमचा देव.
आता म्हटले देव आपल्या दारात आलाय, देव आपल्या समोर आलाय आणि आता याची सेवा करण्याची संधी आहे. आता मात्र ही संधी सोडता कामा नये. पहिली संधी मनुष्याचा जन्म मिळणं आणि त्याच्यानंतर भगवंताची सेवा करणं ही मानवी जीवनाची दुसरी संधी आहे. म्हणजे आता या संधीचं सोडून केलं पाहिजे. आणि त्या केवटानं उत्तर काय दिलं पहा, तो म्हटलं नाही, माझी होडी मी तुम्हाला देणार नाही. कोणाला नाकारलं? देवाला नाही म्हणतोय, देव दारात आहे, त्याच्या बरोबर आहे. जो परमात्मा नदीच्या पलीकडे जायला त्या केवटाची होडी मागतो, त्या नावड्याची होडी मागतो, त्याचं नाव केवट होतं. त्याला सांगितलं, पण प्रभू रामचंद्र त्याला होडी द्यायला स्पष्टपणे नाकारले. का दिला सांगता? प्रभूने विचारलं, मला आम्हाला होडी का देत नाही, का नाकारलं? त्याने सांगितलं, प्रभू मी तुमचं पूर्वीचं चित्र असं ऐकलं. ज्या वेळेला तुम्ही सीतेच्या स्वयंवराला मिथिला नगरीमध्ये जात होता, तुम्ही रानात वनात जंगलात प्रवास करत असताना तुमच्या पायाची धूळ किंवा पाय तुमचा एका दगडाला लागला आणि त्या दगडाची झाली पाय. काय झालं? गौतम ऋषीने त्याच्या बायकोला शाप दिला होता, अहिल्याला, आणि ती दगड होऊन पडली होती. का माहिती का? गौतम ऋषी स्नानाला गेल्यानंतर इंद्र गौतम ऋषीच्या रूपाने आला आणि त्यांच्या पत्नीचं शिर भ्रष्ट केलं. पण तू आपल्या पतीला ओळखू शकली नाही, याचा तर तुझी बुद्धी जड आहे, म्हणून तू दगड होशील, शिला होशील असा शाप दिला आणि ती दगड होऊन पडली होती. परत तू शाप दिला, जेव्हा प्रभू रामचंद्राच्या पायाचा स्पर्श तुला होईल त्यावेळेला तुझा उद्धार होईल. आणि ती अहिल्या दगड होऊन पडली होती रानामध्ये. आणि मग प्रभू रामचंद्र रस्त्यानं चालले, त्यांच्या पायाची धूळ म्हणा किंवा पाय त्यांचा लागला आणि त्या शिलेचा उद्धार झाला, त्या अहिल्याचा उद्धार झाला. त्या केवटानं सांगितलं, प्रभू मी तुमचं चरित्र असं ऐकलंय की तुमच्या पायाचा स्पर्श त्या दगडाला झाला, त्या दगडाची बाई झाली. म्हटले मग काय झालं? त्यात काय नाव आहे? माझं कर्म होतं. म्हटले प्रभू इथं तर अडचण आहे ना, मला भीती काय वाटते माहितीये का? तुम्हाला जर माझ्या होडीमध्ये बसवलं आणि तुमच्या पायाचा स्पर्श माझ्या होडीला झाला आणि माझ्या होडीची बाई झाली तर पहिल्याच पुसून कंटाळा आलाय, दुसरीचं काय? प्रभू मी माझी होडी तुम्हाला देणार. बरं खरं सांगा, असं होणार होतं का? नाही. त्या केवटाच्या दारामध्ये प्रभू रामचंद्र आले, मनुष्याचा जन्म मिळाला आणि देव आपल्याकडे चालून आलेला आहे. त्या देवाची संधी सापडवून अर्थात त्या देवाची भक्ती करणं, देवाची सेवा करण्याची संधी त्याच्या जीवनात आहे. म्हणून त्याने हे सर्व नाटक केलं. त्याने सांगितलं, प्रभू मी माझी होडी देणार नाही. लक्ष्मण सांगत होते, अरे आम्हाला उशीर होतोय, जाऊ दे, 11:15 वाजले. नाही जमणार, कितीही बाजू द्या, पण मी माझी होडी तुम्हाला देणार नाही. रामानामध्ये असा उल्लेख आला, तुलसी रामानामध्ये, मागिना भर केवटून हिरे माना, मागिना वन केवटून हिरे माना. भरपूर त्याला समजवलं, पण केवट मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी म्हटले, अरे बाबा याच्यावर मार्ग काढला, आता आम्हाला नदीच्या पलीकडे जायचं आहे. तू म्हणतो तुमच्या चरणाला धूळ लागली, ती धूळ जर माझ्या होडीला लागली, त्याची जर बाई तयार झाली, मला भीती वाटते. अगोदर घरची सांभाळायची कशी अडचण आहे आणि परत तिला मी कसं सांभाळू? म्हटले असं काही होणार नाही, पण मार्ग काढ. तो म्हटलं हा एक मार्ग. कोणता? मी भांडण आणतो, त्याच्यामुळे तुमचे पाय स्वच्छ धुतो आणि पाय स्वच्छ धुतले की त्या पायाला धूळ राहणार नाही आणि तुम्हाला लगेच कशात बसवतो? होडीमध्ये. मग तर झालं. प्रभू म्हटले, बाबा काही कर पण लवकर कर. त्यानं रामायणात उल्लेख त्या काठवट सारखं भांडत परातीसारखं भांडत ते भांडण आणलं आणि एकटा नाही आला. पत्नीला बोलवलं, आई वडिलांना बोलवलं, सर्व कुटुंबाला बोलवलं आणि सांगितलं, शेवटची पाळी येत मनुष्य जन्म, सुकलियावर मध्ये रापडे, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार म्हणजे परत ही संधी जीवनात येणार नाही. अरे हा विश्वाचा चालक मला जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापले, एक दिस स्वर्गाते धरले, सत्ता मात्र आपुया नवे स्वर्गात महर्षी अह मागे हे देवानाम महर्षीणांच्या सर्वशः हे धवे दमके झाले, मन पवन पांगुळले, रात्री विन मावळ निर्विशेष, उदयचा गर्भदैसा नेने मायेची बयसा, देवा सिमी तैसा सोजविना. अरे देव ऋषी महर्षी याच्या ताब्यात आहे आणि विश्वत ज्याने निर्माण केलं, मयाध्यक्ष प्रकृती स्वेते सचराचर हे म्हणाले न कोणते जगत मी परिवर्तते, असा विश्वाचा चालक मालक आज आपल्या दारात आलाय आणि त्याची सेवा करण्याची संधी जीवनात आली. परत मिळणार नाही. पंढरपूरला जातात माणसं देवाची सेवा करायला,
ते बडवे राहतात. कोण जन्म आलो जन्म आलो आजी त्याचे फळ झाले साचे, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आणि सांगू का प्रभू, खरी जीवनाची सार्थकता कशात आहे? तुका म्हणे जन्मा आजाचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आजाचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आजाचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आजाचे सार्थक. देवा, तुम्हाला डोळे भरून पाहिलं, तुमच्या चरणाची सेवा झाली, माझ्या जन्माचं सार्थक झालं. याच्यासाठी मी हे सर्व केलं. महाराज म्हणतात, बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी. महाराज म्हणतात, पण माझ्या जीवनात काय घडलं? ती संधी, मनुष्याचा जन्म मिळाला, भगवंताची सेवा मिळाली, बुद्धीने मला साथ दिली. का घडलं असं? योग्य मार्गाने पावलं पडली. अभंगाचं दुसरं चरण.
झालेली पाहुणे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संधी मिळाली बुद्धीनं संचिताला साथ दिली, परिणाम त्याचा असा झाला की येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापाई. येणे पंथे म्हणजे त्या पंथानं, त्या मार्गानं, पंथ म्हणजे मार्ग. येणे पंथे माझी चालली पाऊले, त्या पंथानं त्या मार्गानं माझी पाऊलं चालली आणि त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये असा झाला, दर्शन झाले संतापाई. मला संताच्या चरणाचं दर्शन झालं. आता येणे पंथ म्हणजे हा नेमका पंथ कोणता आहे बारकाई नाही का? भक्ती संप्रदायामध्ये पहिला पंथ निर्माण केला तो वेदांनी. भक्ती संप्रदाय